नागपुरातलं आपलं सिद्धिविनायकाचं मंदिर मी पहिल्यांदाच बघणार आहे। चला तर हाय हॅलो नमस्कार। म्हणजे काय मध्ये आपलं स्वागत आहे। मग आज आपण आलो आहे तलावाकाठी, पण नागपूरलाच। तलावाकाठी म्हणजे तुम्ही झिलपीचं नाव ऐकलं असेल, खूप जुनं आहे, पण इकडे सध्या खूप छान सुशोभीकरण झालेलं आहे, तेच पाहायला आलोय आपण। आणि प्लस आपल्या आराध्य दैवताला नमस्कार करायला। हिला माहिती नव्हतं, मी एकदा आलेली, म्हणून तुम्हाला दाखवायला, हिला पण दाखवायला पहिल्यांदा नागपुरातलं आपलं सिद्धिविनायकाचं मंदिर मी पहिल्यांदाच बघणार आहे। चला तर जायचं तुम्ही पण। हे आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर। चला आज जायचं। चला पहिले चपला काढू आणि आज जाऊ। मंदिरची माहिती, कोणी सुरू केलं, कधी सुरू झालं, हे सगळं आपल्याला आत गेल्यावर तर मिळेल, पण तुम्ही बघा किती छान। एवढ्या म्हणजे हा हिवाळा आहे म्हणून पण हिरवळ आहे, पण अतिशय सुंदर सुरेख। आपल्या नागपूरमध्ये पण आता नवीन नवीन जागा येत आहेत। आणि इकडे हा आणि आवार पण बघ किती मोठा आहे, दीपस्तंभ। आता आपण आजूबाजूचं बघता बघताच, सगळे दिखावे बघता बघता वरती जाऊ। इथे छान गजलक्ष्मी आहेत आणि एंट्री करू आणि बघू। हे गजलक्ष्मी, ही काळ्या गोट्याची, एकदम पॉवरफुल, एकदम काळ्या गोट्यांची आहे। सगळ्यात सुरुवातीला दर्शन होतं ते आपल्या मूषकराजचं मंदिर मामा की जय। मंदिर मामा की जय। आणि इथे गणपती पण आहे, दोन्ही बाजूनी मूर्त्या काळ्या दगडांच्याच आहेत। पूर्ण मुंबईचं ते सिद्धिविनायक आहे। नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? देशपांडे महाराज। देशपांडे महाराज। आणि किती वर्षापासून हे मंदिर वगैरे आपलं तयार झालेलं आहे इथे? हे सिद्धिविनायक ट्रस्टद्वारे संदीप जोशी यांचे अध्यक्ष आहे आणि सहकारी आहे त्यांचे। त्यांच्या प्रयत्नांनी 3 वर्षापासून इथे मंदिर स्थापन झाले आहे आणि हजारो भाविक इथून दर्शन घेतात आणि रोज दर्शन घेतात आणि लाभ घेतात दर्शनाचा। देवाची सेवा मग 3 वर्षापासून माझा आता सुरू झालेली आहे, पण त्यांची सेवा जी आहे अध्यक्षांची वगैरे, दीनदयाल उपाध्याय संस्थान पुष्कळ त्यांचे सामाजिक उपक्रम आहे, त्या माध्यमातून ते इथे आपले कार्य करत आहेत। आणि मूर्ती म्हणजे अशी स्वयंभू वगैरे नाही आहे ना, त्यांनी स्थापित केलेलं मंदिर आहे, पण त्यांना काही आशीर्वाद प्राप्त झाला, त्यांनी हे कार्य स्थापित केलं। अजून तर मी इथे नवीन असल्यामुळे एवढा मला नाही आहे, पण त्यांच्या ते जुने अध्यक्ष वगैरे ते आपल्याला माहिती देऊ शकतात। हा, माझं राहणं सध्या इथेच आहे। सकाळ संध्याकाळ पूजा, सकाळी 7:30ला मंदिर उघडते आणि 8:30ला वगैरे आरती वगैरे पूजा होऊन जाते आणि संध्याकाळी 7:30ला आरती, संध्याकाळी 9 वाजता मंदिर बंद होते। आणि प्रसाद वगैरे असं काही राहते? मंदिराकडून प्रसाद दैनंदिन वाटप, दैनंदिन मंदिराकडून प्रसाद असतो आणि रविवारी एक मोठा प्रसाद तयार होतो, तो 4 ते 6 संध्याकाळच्या वेळेस वाटप होतो। आणि हे गोरक्ष, हा, हे पुंगनूर गाय आहे, इथे संगोपन येतो होते। हे पुंगनूर जी गाय आहे, हे याच्याकरता संस्थेने विकत घेतलेल्या गायी आहे, त्यांचं पालन पोषण होतं। भाविकांकरता त्यांनी इथे व्यवस्था केलेली आहे। त्यांचं गोग्रास वगैरे वेगळं असते, त्यांना ते वेगळं द्यावं लागतं।
तर त्याचं ते संस्थेमार्फत आणि ट्रस्ट मार्फत त्यांचं होत असतं. कोणत्या मंदिरात किती प्रदक्षिणा घालायच्या ह्याचा पण एक रीतसर मी ऐकलं, वाचलं, पाहिलंय. तर त्याप्रमाणे म्हणतात की गणपती मंदिरात एकच प्रदक्षिणा घालायची असते. चला, किती भव्य म्हणे केलंय. खूप सुंदर. हे पिल्लर वगैरे बघ ना, किती सुंदर एकदम. आणि सिटीच्या खूप आपण दूर आलेलो नाहीये. आपण कदाचित 20 किलोमीटर आलोय. म्हणजे आपल्या घरापासनं टी पॉइंट पासनं पाहता जेव्हा अष्टविनायकाचे पूर्ण 8ही रूप इथे दिलेत. आणि इथल्या भिंतीवर पण या हॉल कंपाऊंडच्या त्यांनी श्लोक लिहिले आहे. आणि छान झाडं वगैरे लावले यांनी. तर हा आहे बसायसाठी इथं जागा मस्त. आणि एवढा अवाढव्य असा परिसर. आरामात आपण आपल्या फॅमिलीला घेऊन येऊ शकतो. आय डोंट नो इथे काय खाऊ पिऊ शकतो काय. छान खाण्याचं पण आहे तिथे. येताना तिथे पाहायला आपण, जाताना खाऊ म्हणून काहीतरी छान वेगळं मिळतं. आणि इथे सांगितल्याप्रमाणे त्यांनी गौशाला पण आहे. आणि पुढे जसं आता आपण मंदिरातलं झालंय दर्शन, तर इथे पिकनिक स्पॉट म्हणा किंवा असं फिरायसाठी वगैरे पण छान लेक पण आहे इथे. त्याला झिलपी तलाव, झिलपी लेक जो म्हणतो तो अगदी इथनच दिसतो ऑपोजिट बाजूला. तिथे पण जवळ जाऊ, बसू, बघू आणि आनंद घेऊ. चला. आणि प्रत्येक या भिंतीवर बघा श्लोक लिहिले आहे. गणपतीचे श्लोक आहे. त्यांचं नाही, हनुमानजी अध्यक्षाचं घर असेल ना. माझ्यासारखे, हिच्यासारखे खूप जणांना मी पाहिलंय कंप्लेंट करताना की आमच्या मुंबई पुण्याला या, तिकडे बघा किती हिरवळ आहे, असे पाण्यांचे किती लेक्स आहे, तुम्ही बसा 1-1 तास 2-2 तास घालवा. तर आता आम्हाला म्हणायला हरकत नाही की आमच्याकडे पण आहे आणि आम्ही पण छान मनसोक्त इथे वेळ घालवू शकतो. आणि स्वच्छ आहे एकदम. नो कंप्लेंट्स अबाउट इथे कचरा वाटतोय की काय, काहीच नाही. एकदम आपल्या बाजूला बघतोय आपण की लोकांनी डब्बा पण आणलाय आणि ते छान पिकनिक स्पॉट म्हणून पण येत आहे. हा सॅटर्डे संडे आहे म्हणून लोक आहेत, कदाचित थोडे कमी राहत असतील, पण आता नवीन प्रचार होत आहे आणि नवीन लोक येतील. म्हणजे खूप जणांना अजूनही खूप माहिती नाही आहे. त्यामुळे जरा इथे गर्दी कमी आहे. आमच्या व्हिडिओमुळे तर तुम्हाला माहिती होईल, तर तुम्ही व्हिडिओ शेअर करा. इथं या, थोडं पुढे जाऊन बघू. तो गाईचा कळप बघा किती मोठा जात आहे तिकडनं. आणि असं जरुरी नाही आहे की मुंबई वगैरे तिथे समुद्राला तिथेच मजा येते. ही समुद्रासारखीच मजा आहे इथे. छोटा का होईना, म्हणजे आमच्या नागपूरकरांसाठी समुद्रच म्हणूया. आता मी तुला इथे का बरं गाडी थांबव, मला हे छोटंसं हॉटेल दिसलं आहे आणि भूक पण लागली आहे. तर इथे काय आहे, मस्त कच्चा चिवडा, फिंगर आहे एक. कच्चा चिवडा घेऊ आपण. चल इकडे, चला आपण कच्च्या चिवड्याची टेस्ट बघूयात. बघ, आपण नेहमीच मोठ्या मोठ्या हॉटेल रेस्टॉरंट मध्ये जातो आहे, पण हे जे आपण आता इथे आलो आहे, हे बघा छान मोकळं अगदी. आणि अशा ठिकाणी तुम्ही आवर्जून खाल्लं पाहिजे. हो, तिखट असतो का काय? आता आपण हे फिंगर नड्डे आणि यावर मसाला
बघा यांनी छान आपल्याला आता मसाले वगैरे सगळं टाकून दिलं आहे आणि तो तिकडे कच्चा चिवडा तयार होत आहे. तोपर्यंत आपण टाइमपास हा करूया. मला सांगा, आपण झोमॅटो स्विगीवरती एवढं वेगळं वस्तू मागवतो, तुम्ही कधी हा प्रयत्न केलाय का असं काही मागवायचं? आणि मागवायचं ट्राय नका करू, कारण हे यांच्याचकडे जाऊन आपल्याला खायला पाहिजे तेवढी त्यांना मदत होते आपल्याकडनं, ती आपली छोटीशी मदत. तर काकू, तुम्ही इथे म्हणजे हे रोज असतं की काय? नाही, शनिवारला आणि रविवारला 2च दिवस आम्ही आणतो. नंतर पब्लिक नाही राहत ना तेवढी, त्याच्यामुळे काही आणू नाही शकत. तर हिवाळ्यातच की इतरही असं? नाही, पूर्ण एकही वर्ष, 12 महिने आमचं सुरूच असते, फक्त शनिवार आणि रविवार. आणि आपल्याकडे काय मिळतं म्हणजे? भजे मिळतात, कच्चा चिवडा मिळतात, मॅगी मिळतात, फिंगर, पाणी बॉटल. आणि सगळं तुम्ही ते चुलीवर करता का? आणि हे चुलीवरच राहते आमचं सगळं. फिंगर सुद्धा आम्ही चुलीवर तरलेले आहे, कारण का कस्टमरला गरम गरम टेस्ट बघा म्हणून खूप सुंदर क्रिस्पीनेस, गरम गरमच आम्ही चांगलं, म्हणजे कोणी आवडती वस्तू घेतात. आणि भजे पण चुलीवरचेच असतात. घरी तळतो आपण, पण तेवढे टेस्टी नाही वाटत जेवढे आता इथे वाटत. ते चुलीचं किती काही म्हटलं तरी लय मेन खूप टेस्टी येते. तुम्ही प्रॉपर इथेच राहता का? हा, आमचं इथलंच आहे, मोहगावचं. आणि हा चमचा याला असं फोल्ड करायचं, अशी जागा करायची आणि मग असा उचलायचा. मस्त. पण या नादात तो पण बघा, ह्याची चव वेगळी, ती चव वेगळी, ती घरची, ती चुलीवरची, बाहेरची. आता तसंच आपल्या देवबापाचा आशीर्वाद घेऊन आणि त्याचं दर्शन करून आता आपण परतीच्या प्रवासाला जायचं. पण त्याआधी आपण घरी आणलेले जे डब्बे आहे त्याचं काय, ते कुठे खायचे, त्यासाठी एक मस्त परतीच्या प्रवासाला सुरू करताना एक तेलगावचा मारुती म्हणून एक जागा आहे, ती आपल्याला कदाचित अंतर 4-5 किलोमीटर वगैरे पडेल. वापस येताना राईट साईडला टर्न घ्यायचा आणि चालत जायचं. मग मंदिर येतं. मंदिरात त्या दिवशी खूप गर्दी होती, म्हणून ते काय आम्हाला जमलं नाही तिथे जाऊन तुम्हाला दर्शन द्यायला. पण तर त्याच्या पुढे एक मस्त जागा आहे, जी सरप्राईज आपण इथे पोहोचलोय आता. ती जागा आहे सलाई मेंढा आहे, तेच लेक. तिथे आता आपण पुष्कळ गोष्टी विसरलेलो आहे, पण त्याचं सगळं बाजूला ठेवू आणि थोडंसं पिकनिक एन्जॉय करण्याचा प्रयत्न करू. लेट्स स्टार्ट. आता आम्ही देवदर्शन केलं, सगळं झालं, तिथे पण फिरलो, तिथे पण खायची व्यवस्था होती. पण आम्हाला अजून तिथली एक जागा माहिती होती, जिचं नाव आहे सलाई मेंढा, आणि तिथे पण असा लेक आहे. पण तो दाखवी, तिथनं पण दिसतोय, पण इकडे खूप काच आणि थोडे व्यवस्था नाहीये खरं सांगायचं तर. आणि आम्ही आमची चटाई, चादर, जे काही बसायला पाहिजे असतं ते सगळं विसरलो इकडे आणायला. त्याच्यामुळे छोटस असं आमच्यासाठी अशी तयारी केली. आणि आता हिने काय आणलंय डब्यात जे आपण खाऊ शकतो ते आपण बघू. मी आणला आहे बघा मसाले भात. डब्बा उघडल्याबरोबर आणि पालक पुरी. हो, आणि भातासोबत खायला थोडी कढी. उघडायचं झाकण थोडं, कढी. वा, आणि हा जो तुला छोटूसा दिसत आहे हा मुखवास जेवल्यानंतर आपलं जे आवश्यक असतं ते. आणि हे फिंगर आपल्याला आवडले होते ना तिथले. आणि आपण स्वीट पण आणलं आहे, सॅलेड. चला मग आता ताव मारूया. आम्ही चटणी पण विसरलो ह्याच्यासोबत आणायची.
घाई गडबडीत, तर तुमच्यासाठी अलार्म आहे की घरून निघताना भले तुमच्याकडे गाडी असेल, सगळं सोय असेल, पण आपण सगळं सामान नीट घेतलंय की नाही नक्की बघा. नाही तर मी तुला सांगितलं होतं, तू मला सांगितलं होतं करण्यात, आज राहून विसरलोय आम्ही. तुमचं जेवण वगैरे सगळं आटोपलं आहे. आता आम्ही हा मुखवास खाऊ आणि घरची वाट धरू. तसेच नागपूरचे वेगवेगळे पिकनिक स्पॉट, कदाचित ते जुने असतील, काही नवीन असतील, आपण तिथे जाऊ, थोडा प्रयत्न करू आणि वस्तू विसरायचं टाळू. नेक्स्ट टाइम ट्राय करू. मी पूर्ण लिहूनच घेणार आता. असं पण करू डायरीमध्ये. शकतो आपण. काय आता काय कदाचित आम्हाला गडीवर बसायची वेळ आली असती तर हे सोय नसती केली, पण गणपती बाप्पानी छान आपल्याला मस्त दर्शन दिलंय. कारण सिद्धिविनायक नागपुरात खूप लोकांची इच्छा असते की मुंबईला जावं, दर्शन मिळावं. ते आपल्याला इथे मिळालं. त्याच्यामुळे असेच आमचे व्लॉग्स ना तुम्ही शेअर करा, कमेंट करा मस्त भरपूर, सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. बाय बाय.